आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो आहोत बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सूरज भराड सर, नमस्कार. जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतायत. नुकतंच ते आता मास्टर सुद्धा होत आहेत. सो आता पुढच्या वेळेला जेव्हा ते भेटतील तेव्हा मास्टर इंजिनियर असं Yes, म्हणावं yes. लागेल. सो ते स्ट्रक्चरल Absolutely, इंजिनिअरिंगमध्ये sir. मास्टर सुद्धा करतायत, कारण की ही काळाची गरज आहे की तुम्ही पुढचं शिकत राहिलं पाहिजे. Yes. आणि हे क्षेत्र सुद्धा इतकं झपाट्यानं बदलतंय आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. सो अशा सगळ्या त्यांच्या आजवरच्या अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. Yes. सगळ्यात आधी मला विचारावंसं आवडेल तुम्हाला ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. साधारणपणे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं Yes. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं Yes, yes. ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? सर ऍक्च्युली माझं 1st to 4th पर्यंत शिक्षण हे चिखलीला आदर्श कॉन्व्हेंटला झालंय. त्याच्यानंतर 5वी ते 10वी म्हणजे 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत शारदा कॉन्व्हेंट बुलढाणाला झाले. आणि 11th आणि 12th मी राजीव गांधी मिलिटरी स्कूलला गेले. पण मी त्या फेजमध्ये NDA सुद्धा क्रॅक केलेली सर. पण मग फॅमिलीमुळे मला काही जाऊ दिलं नाही. मग मी सिव्हिल इंजिनियर व्हावं, हे आमचे इंजिनियर प्रमोद राजपूत एक लास्ट इयरला पासआउट झाले, ते थोडे एक्सपायर झाले. त्यांनी एक इंजिनियर होण्यासाठी मला जास्त प्रेरणा दिली होती की बा तुम्ही या फील्डला आपल्याला जे काही मेंटेन करायचं आहे, लोकांना जे काही सुधारायचं आहे, जे काही समोर जायचं आहे, आपल्याला जी फॅसिलिटी बदलायची आहे आणि एक जे समोर जाऊन लोकांना काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला, तर त्यांनी जास्त हे केलं होतं मला की ॲज अ सिव्हिल इंजिनियर व्हा म्हणून तुम्ही. त्यांना आपण जास्त डेडिकेट करतो वा वा वा. आणि मग नंतर सिव्हिल इंजिनियरच्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा येतो पुढचा, हो ते सर. म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. येस येस तर तो तुमचा प्रवास कसा होता? सर. 2018ला पासआउट झालो. त्याच्यानंतर मग टफ कॉल असा आला की जॉब करावा की सिव्हिल कन्सल्टन्सीमध्ये उतरावा. तर कॉल घेतला, म्हटलं सिव्हिल कन्सल्टन्सी उतरू. आपले इंजिनियरच आहे इंजिनियर अतुल काळे, त्यांच्याकडेच मी हे केली, इंटर्नशिप केली. मग त्यांच्याकडून मी माझं स्वतःचं ऑफिस 2021ला चालू केलं. पहिला प्रोजेक्ट सर इन्स्टंटली एक साधारण 15 डेजमध्येच मला मिळाला आणि तो कमर्शियल प्लस रेसिडेन्शियलचा मिळाला. नशीब एवढं, लक एवढं, एक 2,500 स्क्वेअर फीटचा मिळाला आणि त्याच्यातून जो ग्रोथ भेटला तो आजपर्यंत कॉन्स्टंट आहे सर. आज सध्या ऑनगोईंग माझे 7 ते 8 प्रोजेक्ट ऑनगोईंग रेसिडेन्शियल आणि 3 कमर्शियल आहे, ऑनगोईंग चालू आहे. चांगलं टफ कॉल आहे. होय होय, नक्कीच. आता आपण काही टेक्निकल प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आता स्वतः मास्टर्स आपण जसं म्हणलं सुरुवातीला करताय, तर ह्या तंत्रज्ञानाचा बदल तुम्ही बघितलेला आहे. तर या तंत्रज्ञानाचा फायदा आता रोजच्या आयुष्यात तुम्हाला साधारणपणे कसा होतो? आणि जसं तुम्ही हा शिकायचा एक निर्णय घेतला मास्टर्स करायचा, तसं तुम्हाला असं वाटतं का की अजून कुठला तरी कोर्स मला याच्याबरोबर केला पाहिजे? हो सर, ऍब्सोल्युटली. याच्यामध्ये सर सध्या जर विचार केला तर स्ट्रक्चरल इंजिनियर तर आहेच, पण त्याच्यामध्ये जे काही इंटिरियर सध्या जे काही क्रेज आलंय सध्या मार्केटला, एक नवीन इनोव्हेटिव्ह आपण जे म्हणतो की वॉलमध्ये डिझाईन तयार करणं किंवा स्ट्रक्चरल कॉम्बिनेशन ठेवून डिझाईन तयार करणं, एक त्याच्यासाठी काहीतरी एक इंटिरियरचं मी याच्या समोर विचार करणार आहे. हो सर, बरोबर आहे. ते काहीतरी करणार मी परत त्याच्यामध्ये. दुसरं आता या मागच्या 5-7 वर्षात तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही एवढे प्रोजेक्ट करताय, हा सर. याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. आणि अशा अकुशल कामगारांना जर कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर मोठी दुर्घटना सुद्धा संभवू शकते. संभव आहे सर. तर त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सर, पहिली गोष्ट तर मी असं करेल, कॉन्ट्रॅक्टरला सांगू की जे काही स्किल लेबर आहे, जिथे हे 10 जण काम करतील तिथे स्किल लेबर 5 जण, पण काहीतरी टेक्निकलचा वापर करा, यूज करा त्याच्यामध्ये. जे काही समजा आपल्याला मटेरियल वरतं घ्यायचं, लिफ्ट मशीनचा यूज करा तुम्ही. अनस्किल लेबर आणू नका, फालतू दुर्घटना होते. त्याच्यानंतर मग जे काही रिस्क फॅक्टर घेतल्यापेक्षा टेक्नॉलॉजीचा यूज करा. टेक्नॉलॉजीचा यूज केला म्हटल्यावर आपल्या तिथं टाइम सेव्ह होणार, काम जास्त होणार आणि ते पेमेंट हे सध्या स्टेबल राहणार. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय, तर बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला तो क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता? सर, मी पहिली गोष्ट तर RCC जेव्हा आपण करतो, खालपासून जेव्हा आपण एक्सकॅव्हेशन करतो, मी तेव्हापासून एक स्टीलचा, कॉन्क्रीटचा आणि यांचा आपलं ब्रिक वर्कचा याचा रेशो मेंटेन करतो आणि मार्केटचं जे काय असेल आपलं पॉलिसी जी असते मी त्याच्यानुसार चालतो. राहिला बजेटचा प्रश्न, एखादी फिनिशिंग लेवल आपण नंतर करू शकतो सर, पण मेन मी जास्त महत्व देतो, इम्पॉर्टन्स देतो आपला RCCला. कारण की आज RCC जर टेबल असली तर तो वर टू फ्लोर जाऊ शकतो. बरोबर. तर त्यांना ते त्या टायमाला आपण हँडल करू शकतो. येस, ऍब्सोल्युटली.
दुसरं असं आहे की तुम्ही या बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी आहात, एक इंजिनियर हो. आहात, तरुण आहात. अशा Yes. वेगवेगळ्या अँगलमधनं तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. हां, हां. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर पुढच्या 15-20 वर्षांमध्ये कुठल्या मुद्द्यांवर काम करण्याची आवश्यकता आहे? जर बुलढाणा जिल्ह्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा हां, असेल, हां. एका इंजिनिअरच्या दृष्टिकोनातून आम्हाला ऐकायचं आहे ते व्हिजन. सर, यामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट कॉल की अजूनही काही गावांमध्ये इंजिनियर काय आहे हे त्यांना काहीच माहित नाही. हे आपल्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे आज. म्हणजे जिथे आपलं समजा स्टील असो, सिमेंट असो, हे जोपर्यंत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये स्वतः आपण येणार नाही, तिथे इंजिनियर जाणार नाही, त्यांना कळणार नाही की इंजिनियर नेमकं काय आहे. ते सरळ म्हणतात की आम्हाला ठेकेदारांनी, कॉन्ट्रॅक्टरनी प्लॅन दिला आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हिशोबाने काम करतो. पण त्यांना ते जेव्हा रिस्क फॅक्टर जेव्हा त्यांच्यावर येते, तेव्हा त्यांना कळते की आपण इंजिनियर लावला असतं तर पुरलं असतं. बरोबर, बरोबर. ती पण कोण रिस्क, आपल्याला याच्यावर जास्त फोकस करणे. पण अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं, शासन कशा पद्धतीने मदत करू शकतं या सगळ्यामध्ये? शासन मदत करू शकते याच्यामध्ये की जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्यांना सूचना देऊ आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बिल्डिंग परमिशन जेव्हा ते कंपल्सरी करतील, तेव्हा ते इंजिनियर जवळ येतील, तेव्हा हा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होणार. बरोबर. त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणा. Yes. दुसरं आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा काहीतरी वेगळं केलं, नवीन केलं? ड्युप्लेक्स केलेला आहे सर. अच्छा. 1-2 ठिकाणी ड्युप्लेक्स केलेला आहे. परत बरं. कमर्शियल केलेलं आहे, जिथे मी 8 फीट कॅन्टिलिव्हर केलेला आहे, एका कॉलम टू कॉलममध्ये. आणि एक जी बिल्डिंग होती ती आम्हाला विदिन अ टाइम ड्युरेशन दिलेला होता सरांनी समोरच्या. ते आम्ही विदिन 7 to 8 मंथ्स फायनल केली. तिथं एक खूप वेगळा आनंद फील झाला होता. व्हेरी गुड. येस. आणि असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का, की ज्याच्यात काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, काही प्रॉब्लेम आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? एका ठिकाणी सर, जेव्हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चालू होता एक 1700 स्क्वेअर फीटचा, तिथे ग्रेड ऑफ कॉन्क्रीटचा प्रॉब्लेम झाला होता. जो साईट इंजिनियर ठेवलेला होता तिथे, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट मेंटेन झाला नाही. आणि जी आपली फुटिंग असते, आपण जिथे कॉन्क्रीटचा माल कास्ट करतो, त्या ठिकाणी तो कॉन्क्रीटचा माल काही सेट झाला नाही. ते दुसऱ्या दिवशी गेल्यावर पंपिंग होते, म्हणजे त्याच्यात थोडासा आपण पुलअप केलं ना, तर तो कॉन्क्रीटचा माल काही सेट नव्हता झालेला. बरोबर. त्या ठिकाणी टफ कॉल आले. तिथे मग कंपनीचे इंजिनियर वगैरे आले, व्हिजिट झाल्या. त्याच्यानंतर मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कंपनीचे परत इंजिनियर बोलावं लागले. त्याच्यात सॅम्पल घेतले. त्या ठिकाणी मग सगळं क्युरी सॉल्व्ह केली आणि मग ती मात करून मग समोर गेलो. कारण की तिथे टफ कॉल टिकून म्हणजे कंपनीचं नावही खराब नाही झालं पाहिजे, इंजिनियरचंही नाव खराब नाही झालं पाहिजे आणि मालकाचाही विश्वास उडाला नाही पाहिजे. ते एक आव्हान आलं होतं, ते स्वीकार केला आणि त्याच्यावर समोर मात करून समोर गेलो. ते तिथं काही जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही. बरं. येस. आता तुम्ही स्वतः जरी काम रेग्युलर करत असाल हो, हो. कन्सल्टन्सी, पण तुम्ही अजूनही स्टुडंटची पण भूमिका हो, निभावताय. हो सर. तर आता तुमच्या मित्रांना असं म्हणेन, की जे ज्युनियर्स एका अर्थानं म्हणेन, हां, तर हां. त्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी काय सल्ला द्याल तुम्ही? मी त्यांना हेच सांगेल सर, की तुम्ही पहिले जो काय आपला एक्सपिरियन्स असेल, टोटल एक्सपिरियन्सच्या भरोश्यावरच या फील्डवर उतरा. एक्सपिरियन्स नसेल तर उतरून फायदा नाही. कारण की आपल्यापेक्षा समोरचा आपले काय विचार करतो बघून याला टफ आहे. एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स घेऊनच तुम्ही मार्केटला उतरा, तसं उतरू नका. बरोबर आहे. येस. दुसरं, या क्षेत्रात जेव्हा सळी निवडता तुम्ही एका हम्म. कन्स्ट्रक्शनसाठी, येस, येस. तेव्हा त्या सळीचे काय पॅरामीटर किंवा काय डायमेन्शन बघता आणि मग ठरवता की ही सर, सळी जेव्हा चांगली आपण बार यूज करतो ना, एक मेनली आपला 550D हा आपला सध्या लेटेस्टला मार्केटला चालू आहे. एक आयकॉन स्टील आहे, मेटारोल आहे, 2-3 कंपन्यांचे आपण यूज करतो सर. ब्रँड मी घेतल्याशिवाय मी समोर जातच नाही. कारण की आपण जेव्हा त्यांना ते जेव्हा बार बेंडिंग शेड्यूल करतात त्या टायमातच आपल्याला स्टील ओळखता येते सर. जेव्हा ते माइल्ड स्टील म्हणतो आपण यूज करायला, ते बेटर ऑप्शन पाहिजे आपल्याला. बरोबर. Yes. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? मी सध्या चालू आहे सर, माझे जे ड्युप्लेक्सचा बंगलो चालू आहे माझा, फॉरेस्ट ऑफिसरचा, मिस्टर सदानंद कोल्हे म्हणून याची क्लिप, त्यांच्या तिथे वापरलेलं आहे. आणि एक सोबतच फॅमिली मेंबर आलेले, त्यांच्याही घराला मी वापरलेले आहे आयकॉन स्टील. वा. हो. त्यामुळे तुम्ही आयकॉनच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस दोन्ही खूप बद्दल चांगलं तुम्ही आहे खूप सर, खूप समाधानी आहात. समाधानी, खूप Very good. समाधानी. तुमचे Yeah. कारण की कंपनीचे एवढी साथ देते आम्हाला, आम्ही त्यांना देतो, अडचण नाही सर. वा. बढिया. सो हे होते इंजिनियर सूरज भराड, आणि आता ते मास्टर सुद्धा करतात, त्यामुळे तुम्हाला त्या पुढच्या शिक्षणासाठी पण शुभेच्छा. आणि धन्यवाद सर. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू.